पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येत येतील आणि त्यानंतर या अयोध्येतील जो सर्वात प्राचीन घाट आहे त्या राम घाटावर पूजा करतील। हाच तो राम घाट आहे ज्या ठिकाणी आतापासूनच पोलीस बंदोबस्त आहे। या राम घाटावर मोदी ही पूजा करतील आणि समोर जे व्हाईट कलरचं जे क्रूज दिसतंय यातच नरेंद्र मोदी हे या पाण्यातून प्रवास करून या ठिकाणी पुक्तार घाट म्हणून या जवळपास 15 किलोमीटर दूर असलेल्या पुक्तार घाटावर जातील। समोर आपण दृश्यात बघू शकतोय की हे जे पांढरं क्रूज आहे याच क्रूजमध्ये मोदी प्रवास करतील। या राम घाटापासून समोरील 15 किलोमीटर असलेल्या पुक्तार घाटावर ते जातील। त्या ठिकाणी देखील ते पूजा अर्चा करतील आणि जो महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या महायज्ञाची पूजा मोदीजी करतील आणि त्यानंतर याच क्रूजने नरेंद्र मोदी हे याच श्रीराम घाटावर येतील। श्रीराम घाटावर येऊन मोदीजी यानंतर आपल्या जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्या सोहळ्याला हजेरी लावतील। खरं तर हा आपण बघू शकतो एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत की हे जे क्रूज आहे यातूनच मोदीजी हे प्रवास करणार आहेत। समोर जे पांढऱ्या रंगाचं क्रूज आहे यातून मोदीजी 22 जानेवारीला प्रवास करतील। पुक्तार घाटावर पूजा आटपून याच क्रूजने परत येतील आणि त्यानंतर मोदीजी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला या ठिकाणी राम घाटावर आतापासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आता सज्ज आहे। या राम घाटावरील त्या दिवशी सामान्य भक्तांना हा प्रवेशबंदी असेल आणि त्यामुळे आतापासूनच या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्रूजची प्रत्येक छोट्या बोटीची ही तपासणी करण्यात येत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।